हरि जय जय राम कृष्ण हरि हरि हरिओम थोड़ा फीडबैक दे फीडबैक थोड़ा सा हरिओम रूप पाहता लोचनी 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 रूप ढाल वो साजनी ढाल वो साजनी तो विठ्ठल बरवा आवाज वाढवा विठ्ठल बरवा संतोष भाऊ सुख झाले साजनी सुख झाले साजनी तो हा
तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा पाप रखुमा देवी वा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा हरि 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 सोडीला संसार सोडीला संसार सोडीला संसार सोडीला संसार माया तयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी भार माया तयावरी भार माया तयावरी भार तयावरी भार सोडीला संसार अरे सोडीला संसार सोडीला संसार हे सोडीला संसार माया तयावरी भार माया तयावरी भार माया तयावरी भार माया तयावरी भार तयावरी फार माया तयावरी भार आवे चाले मागे मागे आवे चाले मागे मागे आवे चाले मागे आवे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे 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 साहे अंगे नाम आज्ञाने घ्यावे नाम याने घ्यावे नाम हे याने घ्यावे नाम तिशी त्याचे करणे काम तिशी करणे त्याचे काम तिसी करणे त्याचे काम तिसी करणे त्याचे काम तिसी करणे त्याचे काम तिसी करणे त्याचे काम भावी चाले मागे मागे आवे चाले मागे मागे आवे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे 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 तुका मने होळी तुका म्हणे भोळी तुका मने होळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची गोवळी विठ्ठल कृपेची गोवळी विठ्ठल कृपेची गोवळी विठ्ठल कृपेची गोवळी भावे चाले मागे 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 आवे चाले मागे मागे आवे चाले मागे मागे
घुमाई बार घुमाई सोडीला संसार 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 माया तया बरी फार माया माया तया बरी फार माया तया बरी फार माया तया बरी फार रे माया दया बरी बार माया दया बरी माया दया बरी बार
माया दयावरी भार माया दया सुख दुख सायंके देना टाळी 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 da 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 da
गजानन महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, हनुमंत संभाजी महाराज की। पार्वती पते हर हर तुमच्या बाबासाठी एकदा टाळ्या वाजवा. सोडिला संसार, सोडिला संसार, माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे,
सुख दुःख साहे अंगे यानी घ्यावे नाम यानी घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कृपा जयाचे केलिया स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भरी राजा वाटा मज रावला शुभटा शरण हनुमंता तुम्हारे रामदूता काय भक्ती राजा वाटा मधुरावया सुभटा शरण शरण हनुमंता तुम्हारे रामदूता काय भक्ती राजा वाटा मधुरावया सुभटा ओ शरण शरण हनुमंता तुम्हारे रामदूता काय भक्ती राजा वाटा मधुरावया सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी प्रस्तुत कीर्तन सेवे करता निवडलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु परमार्थाचे जे कळस गणल्या गेले श्री संत तुकोबराय यांचा चार चरणाचा आणि भगवंताच्या ठिकाणी असलेली भक्तवत्सलता या ठिकाणी प्रतिपादन करतात ठला विठ्ठल 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म सच्चिदानंद रुक्मिणी प्राणवल्लभ पांडुरंग पंढरीश परमात्मा त्या परमात्म्याच्या असीम कृपेने गेल्या 11 वर्षापासून हे ना पुढच्या वर्षी मला वाटते एक तप पूर्ण होणार आहे कंचनपूर या ग्रामामध्ये सर्व पंचक्रोशीच्या भाविक भक्तांनी एकत्र यावं आणि सुंदर असा उत्सव या ठिकाणी साजरा करावा हे का आणि उत्सव एवढा सुंदर आहे दादा
त्या उत्सवाकरता ब्रह्मरसाचा आनंद देण्याकरता आमचे हरिभक्तपरायण आमच्यावर नितांत प्रेम करणारे लहानपणापासून आम्ही एका ठिकाणी राहिलो ऐका हरिभक्तपरायण गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराजांच्या असीम आशीर्वादाने आमची भेट झाली आणि आमच्या गावावर एवढं प्रेम आहे जेवढं तुमच्या गावावर आहे. काय बाबाचं एवढं प्रेम आहे ना आमच्या गावावर जेवढं आहे तेवढंच तुमच्या गावावर आहे. आणि असे गुणवान नाही का जिथं कला आहे आणि कला जोपासण्याचं सामर्थ्य सुद्धा आहे बाबा आणि त्यांच्या नावातच सगळं आहे. भरत म्हणजे आनंद नाही का हो आणि पुन्हा पुन्हा आनंदाला भरती देण्याचं काम पूर्ण संपूर्ण या महाराष्ट्राला देण्याचं कार्य करतात आमचे भरत महाराज. अरे त्यांच्या आवाजामध्ये जादू आहे जादू नाही का. सगळ्या तरुणांना एकत्र करण्याचं संघटन करण्याचं सामर्थ्य आहे. गायन तर आहेच राजा पण ज्या गावात जातील त्या गावात प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर जागा करणं ही एकमेव कार्य आमच्या भरत महाराजचं आहे नाही का. आणि त्यांना संगतीला सुद्धा तसेच महाराज आहेत आमचे पांडुरंग महाराज. मागच्या वर्षी सुद्धा होते नाही का आणि आम्ही दोघं एक राशीच आणि या वर्षी तो नवलच केलं त्यांनी. हे रत्न फार चांगलं आहे नाही का. आमचे रवी दादा काय महाराज एवढ्या कमी वयामध्ये महाराज आपले गुरु कोण आहेत काजळे महाराज है ना. तुमच्या मृदंगावरूनच समजलं. अहो सुंदर असं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ब्रह्मरसाचा आनंद देण्याकरता गावातले सुद्धा गजानन महाराज चांगले तयार झाले आमच्या भरत महाराजच्या संगती. 7 दिवसाची साधना आहे आणि त्या साधनेमध्ये आमच्या गजानन महाराजांना खूप अनुभव येऊन राहिला आणि त्यांचं सुद्धा मी पाहिलं ना मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी चांगली तयारी आहे. तुम्ही अगोदरच तुमचं नाव काढलं की आमचे बाबा कुठे गेले. तुमच्या संगतीशिवाय आम्ही चालू शकत नाही. विनेकरी बाबा फार सुंदर आहे फक्त तुमच्या कीर्तनामध्ये कमी आहे ते चोपदार बाबाची. पुढच्या वर्षी चोपदार बाबा असले पाहिजेत. सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे दादा. आणि माझा येण्याचा योग तुम्हाला माहिती आहे आमच्या भरत महाराज मुळे चाला ठला विठ्ठल आमच्या बाबाच्या आज्ञावरून या ठिकाणी येण्याचा योग आहे. मागच्या 2 वर्षाच्या अगोदर श्रीमद भागवत कथा नाही का अर्ध्यावर राहिली होती आमच्या गुरुवर्य बाबाची. त्या निमित्तानं माझा येण्याचा योग आहे. खूप सुंदर बाबा उत्सव साजरा करता. आपण केला पाहिजे उत्सव साजरा. का करावा उत्सव साजरा याचं कारण आहे उत्सवाच्या निमित्तानं आमच्या असलेल्या संप्रदायाचा विचार उद्याच्या भविष्याला प्राप्त व्हावा. ज्या विचारानं आमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला तो विचार पुढीलांच्या असलेल्या खांद्यावर त्या विचाराची जबाबदारी देव देश धर्माकरिता ज्या विचाराची गरज आहे तो विचार फक्त संप्रदायामध्ये आहे आणि तो संप्रदायाचा विचार पुढील असलेल्या भविष्याकडे द्यावा. हे कार्य वडिलांनी करावं. येथ वडील जे करते त्या नाम धर्म ठेविती नाही का. येर अनुष्ठिती सामान्य सकळ आमचं कर्तव्य आहे दादा की उत्सव केला पाहिजे. आणि उत्सवाचा अर्थच असा आहे साधा अर्थ आहे रे राजा उत्सवाचा. उत्सव म्हणजे उतू जाणे. लक्षात आलं का. उतू जाणे. डाळ पूर्वीच्या काळात पातेल्यात टाकल्या जात होती. त्या डाळीचा प्रवास टाकल्यावर कुठं होत होता खालच्या दिशेला खालच्या. आता कुकरामध्ये काही समजत नाही महाराज. पूर्वीच्या काळामध्ये ज्या आमच्या माऊल्या आहेत ना जुन्या डाळ टाकत असताना ती खालच्या बाजूला जात होती पण त्याच डाळीला वरच्या दिशेला येण्याकरता काय करावं लागत होतं तापवावं लागत होतं. मग ती डाळ वरच्या दिशेला यावी तिला ऊर्ध्वगती प्राप्त व्हावी तर ती तापवणं महत्वाची आहे. तसं आमच्या असलेल्या भविष्याला उद्याचा उषक्काल उदय व्हावा आणि चांगला विचार त्यांच्या जवळ यावा त्याकरिता हा उत्सव असतो. ठला विठ्ठल विठ्ठल उत्सव तर आम्ही बरेच गावला पाहतो. चांगल्या चांगल्या गावाला मोठ्या मोठ्या भरत महाराज तर राजा तुमच्या गावात येतात हे तुमचं भाग्य आहे. एवढे तर सेवाधारी असतात त्यांच्या ज्या ज्या कार्यक्रमात जातात ना एवढे सेवाधारी. पण तरीही तुमच्या गावावरल्या प्रेमापोटी इथे ये नाही का. कारण तुम्ही उत्सव करता आणि तो उत्सव तनमन धनानं करता नाही का. तो तनमन धनानं उत्सव आहे. अरे अनेक सण आहेत बाबा. अनेक आम्ही सण साजरे करतो पण ते वैयक्तिक असतात. दिवाळी वैयक्तिक आहे की दिवाळी. तिळ संक्रांत कोणाची आहे
बायाची आहे. कोणाची आहे? तुमचीच आहे ना तीळ संक्रांत. हो हो, तीळ संक्रांतचा सण जो येतो मकर संक्रांत म्हटल्या जाते. कोणाची आहे ते? महिलांची. हो, ते वड सावित्री पौर्णिमा कोणाची? लक्ष्मीची. नाही ना हो, महिलांची. आणि पोळा कोणाचा? पोळा बैलाचा. बैलाचा आहे ना. हा, बैलाचा पोळा. पोळा एकच आहे आपल्यासाठी आहे ना. मोठा उत्सव आपण साजरा करता. हा उत्सव एकटे साजरा करता का रे राजा घरामध्ये? नाही, सगळे एकत्र येतात आणि आनंदाने हा उत्सव तुम्ही कंचनपूर ग्रामवासी करता. मी खरंच तुमच्या गावाला धन्यवाद देतो. माझ्या वाट्याला आलेली ही दुसऱ्या 5व्या दिवसाची सेवा आहे ना. वा, 5व्या दिवसाच्या सेवेचा माझा योग आहे, तरी माझ्या दैवा पार नाही का. अरे केला पाहिजे उत्सव महाराज. आज गरज आहे बरं उत्सवाची. गावागावामध्ये गरज आहे चांगला विचार तुमच्या मुलापर्यंत पोहोचवण्याची. आमचा धर्म करण्याकरता, त्या धर्माचं तत्व करण्याकरता, त्या तत्वज्ञ असलेल्या संतापासून तत्व जाणलं पाहिजे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्या संतांनी या विश्वातल्या तत्वाला स्वीकारलं दादा. ते तत्व तुम्हाला सांगण्याकरता या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये येतात आणि ते तत्व आपल्या मुलापर्यंत पोहोचावं आणि त्यांचं जीवन सुंदर व्हावं. उंच अशी गरुडासारखी झेप मुलानं घ्यावी, याकरिता उत्सव साजरा करावा. ठला विठ्ठल. सोडीला संसार मायात यावरी फार नाही का. प्रस्तुत कीर्तन सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये भक्तवत्सलता प्रतिपादन करत असताना परमात्मा भक्तवत्सल आहे. काय? परमात्मा हा भक्तवत्सल आहे. देव प्रेमाशिवाय राहू शकत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. जगाच्या मालकाला, विश्वाच्या मालकाला सुद्धा गरज आहे राजा प्रेमाची. प्रेमाशिवाय या जगामध्ये कोणताच जीव जगू शकत. अपेक्षा आहे प्रेमाची. कोणाला? विश्वाच्या मालकाला नाही का. म्हणून माधव भक्त वत्सला, साधव दीन वत्सला. साधूला सुद्धा प्रेमाची गरज आहे आणि सामान्य जीवाला सुद्धा प्रेमाची गरज आहे नाही का. आणि त्या प्रेमातूनच आपला उत्सव आहे. प्रेम नसला तर उत्सव असता का. त्या उत्सवामध्ये सुंदर असं कीर्तन करायचं. श्रीमद भागवत कथा आहे, ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करताना दादा अहो, तुमच्या सुभाष महाराज गोंदीकर आपल्या परिसरामध्ये जी क्रांती केली ना, भक्तिमय, ज्ञानमय आणि वैराग्य ज्यांनी दाखवलं आम्हाला. अरे 5 पिढ्या जिथं भागवतामध्ये समर्पित होतात, भगवंताच्या कार्यामध्ये समर्पित होतात नाही का. ती जीवन म्हणजे आमच्या उदय महाराजांचं आहे नाही का. सामान्य नाही दादा. माझं भाग्य आहे की भरत महाराजांनी मला त्या जाग्यावर 3 दिवस कथा करण्याकरता बोलावलं होतं नाही का. अशा गादीवर बसण्याचा योग बाबा माझ्या जीवनात तुमच्यामुळे आला. मी सदैव तुमचा ऋणी राहील नाही का. अहो, तुमच्या ऋणातून उतराई होणार नाही. कारण उतराई होणं म्हणजे संबंध सुटला. आपल्याला उतराई होणं जमत नाही. अरे कथा तुम्हाला असं वाटत असेल काही या विज्ञान युगातले शहाणे तरुण प्रश्न करतात की बाबा कशाला कंचनपुरामध्ये 30 ती कथा गेल्या 11 वर्षापासून 30 ती कथा, 30 ते कीर्तन नाही का, 30 ते गायक, 30 ते मृदंगाचार्य. कशाला बाबा गावचा खर्च करता. यापेक्षा एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नाला पैसा देऊ नये तुम्हाला. विज्ञान युगातल्या शहाण्या लोकांनी केलेले हे आमच्या पुढे प्रश्न आहेत दादा हे का. तर एक सांगू का कथा श्रवण करावी. अरे जर तुम्ही टीव्हीच्या पुढे बसून जर फेर अँड लवली रोजच्या रोज पाहत असाल, कळत नाही का त्या कंपनीवाल्याला, यांना माहिती नाही का म्हणून तरी तो खर्च करतो आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा ती 5 रुपयाचं असलेलं पाकिट दाखवतं. कशासाठी? तुमच्या अंतःकरणावर पुन्हा पुन्हा ते प्रतिबिंबवल्या जाते आणि एक दिवस माणसाला मनापासून असं वाटते भरत महाराज की खरंच आणून पाहू का आपण हू लेकाचे गोरे. आणून पाहते तो एक दिवस का पुन्हा पुन्हा तेच ते पाहलं, तेच ते केलं ना की त्याविषयी, त्या वस्तूविषयी, त्या पदार्थाविषयी, त्या परमात्म्याविषयी प्रेम निर्माण होते. म्हणून पुन्हा पुन्हा ती कथा जे जीवनाची व्यथा दूर करण्याचं सामर्थ्य, गेल्यानंतरही जीवाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य, भक्ती ज्ञान वैराग्य जिथे एकत्र येते दादा
तो एकमेव या जगातला या विश्वातला जीवनाला तारून नेण्याकरता जो समर्थ ग्रंथ आहे तो म्हणजे श्रीमद भागवत आहे, नाही का? म्हणून ती कथा पुन्हा पुन्हा ऐकली पाहिजे रे. चांगलं जगायचं असेल निरोगी तर भरत महाराज महिन्यातून एकदा जेवलंच पाहिजे की नाही? हा, किती दिवसातून? चांगलं निरोगी जीवन जगायचं असेल ना राजा तर 2 टाइम तरी जेवलं पाहिजे. किती भगवान बा? किती? 18 लाडू, 20 गुलाबजाम. पण जातात कुठे हे समजत नाही. हा, हो, कुठं जाते? त्याचं आउटपुट कुठं आहे? नाही का? काहीच म्हणजे कष्टाचं जीवन आहे बाबा, नाही का? कष्टाचं आम्हाला नाही पचत त्याचं, कारण आमचे कष्ट बंद झाले, नाही का? हो भरत महाराज? नाही तर आम्ही भरत महाराज जे आले बसलो 2 जण ना, कळण्याच्या भाकरी किती लागत? 2 अडीच 4 पर्यंत. वा, हे कष्टाचं जीवन आहे. आमच्या भरत बाबाचं जीवन कष्टाचं आहे, बरं, खूप कष्टाचं आहे. मग असे कष्ट असतील मग तर आपण 2 वेळ जेवतोच की नाही राजा? कशासाठी हो? तेच ते भात, तेच ती कढी, तीच ती पोळी, तेच ते भाजी असते ना रोज. मिरच्या असतात. हा, अशा हिरव्या मिरच्या न भाजलेल्या 5. तेच ते कशासाठी? शरीर निरोगी राहावं म्हणून, है ना? एका मुलाचं लग्न झालं तर लग्नाचा टाइम चालू आहे ना, जुटले की नाही? काही कंप्लीट झाले? पहिलं गाव आहे मग महाराष्ट्रात. तुमच्या गावचं स्वागत आहे बाबा. एका गावातले जर पूर्ण होत असतील तर, है ना? हा, नवीन लग्न झालं, नवीन सून घरामध्ये आली, उन्हाळ्याचे दिवस, जेवायला बसला, आई ताटामध्ये वाढू लागली आणि आईला म्हणते, मा अशी असते का कढी? अशी असते कढी? एवढी पातळ कढी तुला अजूनही जमत नाही कढी मा? आई बिचारी ऐकत होती राजा. आणि आईनं हळूच आवाजात म्हटलं, बाळा ही कढी मी नाही केली रे, तुझ्या पत्नीनं केली. मा कढी पातळ आहे पण फार चविष्ट आहे मा. शरीर निरोगी राहावं असं वाटत असेल ना दादा तर रोज जेवलं पाहिजे आणि रोज जेवण करून शरीर निरोगी केलं पाहिजे. तसं पुन्हा पुन्हा कथा ऐकली पाहिजे असं मी म्हणत नाही. कोण म्हणतात? तुलसीदास म्हणतात, पुनी पुनी कितनी हो सुनी सुनाई, जिनकी प्यास बुझत न बुझाई. राम सिया राम जय जय राम. 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 जिनकी रही भावना जैसी, प्रभु मूरत पाई वो वैसी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. म्हणून पुन्हा पुन्हा कथा ऐकत जा दादा. आम्हाला महाराजांनी सांगितलं कथेमध्ये महिलांची गर्दी कमी असते आणि पुरुषांची जास्त असते. महाराज म्हणत होते बा आता भेटलो असंच ना. यायचा परमार्थ दातीपूरला माणसायचा. हा, कोणी येत नाही हो बाबा कथेत. ऐकली पाहिजे कथा. कथेनं भक्तीमध्ये प्रेम निर्माण होते, नाही का? आणि भक्ती ही प्रेमाशिवाय कधी होत नाही दादा. परमात्मा भक्त वत्सल आहे, साधू दीन वत्सल आहे आणि तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल. परमात्म्यानं प्रेम करावं ते भक्तावर करावं दादा, आणि साधूनं प्रेम करावं ते देवावर करावं. भक्तानं कोणावर प्रेम करावं? देवावर करावं. आणि तुम्ही आम्ही प्रेम करत नाही असं नाही, तुम्ही प्रेम करता. अहो किती करता? हळाचे काळ, रक्ताचं पाणी,
कोणासाठी? या जगातलं ज्या लौकिक जीवन आहे त्या लौकिक सत्तेमध्ये, या विश्वातल्या लौकिक सत्तेवर प्रेम करणारे तुम्ही या. आणि लौकिक सत्ता त्याला म्हणतात की जिचा नाश होतो दादा. लौकिक सत्तेतलं काहीच टिकत नाही. उपजे ते नासे, नासे ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा जातस्य ध्रुवम मृत्यू. या लौकिक जगात, या विश्वात मध्ये तुम्ही प्रेम करत असताना तुमचं प्रेम कोणावर आहे? वस्तूवर, पदार्थावर, पत्नीवर, मुलीवर, मुलावर प्रेम करणारे तुम्ही या, नाही का? साधूचं प्रेम दादा कोणावर आहे? देवावर आहे. तुम्ही आम्ही तर प्रेमाचा एवढा खाली आणलं प्रेमाला. अरे प्रेमाची व्याख्या ग्रंथाला, संताला करता आली नाही दादा. एवढं प्रेम मोठं आहे. प्रेम नये बोलता, प्रेम नये सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे. एवढं मोठं प्रेम असताना दादा, पण त्या प्रेमाची आम्ही अवहेलना केली. आम्हाला प्रेम कळत नाही रे दादा, कळत नाही आम्हाला प्रेम कशाला म्हणावं. आम्ही कशाला प्रेम म्हणतो? एखादा कॉलेज कुमार असावा 25 वर्षाचा, नाही का, आणि कुमारी, कॉलेज कुमारी असावी 22-23 वर्षाची. दोघांचं प्रेम झालं म्हणतात, पळून गेले म्हणतात. त्याला तुम्ही काय म्हणता दादा? प्रेम म्हणता. प्रेम, याला प्रेम म्हणता तुम्ही? हे प्रेम आहे, याला प्रेम म्हणता तुम्ही? मग याला जर तुम्ही प्रेम म्हणत असाल तर आफताब नावाच्या मुलानं श्रद्धा नावाच्या मुलीसोबत प्रेम केलं दादा, आणि 35 तुकडे केले, फ्रीज मध्ये ठेवले, आणि एका एका तुकड्याला घेऊन तो जंगलात फेकून देत होता. आमच्या श्रद्धेचे तुकडे फेकून देत होता रे राजा. तुम्ही त्याला प्रेम म्हणता? एवढं प्रेम सोपं आहे दादा? तुम्हाला प्रेम कळून राहिलं नाही. प्रेम कशाला म्हणतात? प्रेमाची गरिमा कळत नाही रे दादा. विठ्ठल 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 विठ्ठल. परमात्मा भक्तावर प्रेम करतो, भक्त देवावर प्रेम करतात. या विश्वातल्या चैतन्यावर, अलौकिक तत्वावर प्रेम करतात. या विश्वातलं अलौकिक तत्व जर कोणतं असेल, अलौकिक तत्व ते दादा ज्याचा कधी नाश होत नाही, काळानं नाश होत नाही, नाही का? ते अलौकिक तत्व म्हणजे परमात्मा आहे, देव, नाही का? आणि भगवंताचं नाम आहे, आणि उपाधी भेदानं देव मान्य संत आहेत, नाही का? याचा कधी नाश होत कोण्याच काळामध्ये, भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळामध्ये ज्याचा नाश होत नाही त्याला अलौकिक तत्व म्हणतात. आणि त्या तत्वाला जाणणारे संत आहेत, म्हणून त्या चैतन्यावर त्यांनी प्रेम केलं. तुम्ही आम्ही प्रेम करतो बायकोवर, सत्तेवर, है ना? साधूला विचारा, साधूचा प्रेमाचा विषय काय? त्यांच्या प्रेमाचा विषय नारायण आहे, नाही का? विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. आणि आपल्या प्रेमाचा विषय काय आहे? आपल्या प्रेमाचा विषय काय आहे? विषय काय? आपल्या प्रेमाचा विषय विषय आहे दादा. आणि आपल्या प्रेमाचा विषय असल्यामुळे जीवनात कशाची प्राप्ती आहे? बाबा वय किती आहे तुमचं? वय 70-75चं असेल ना तुमचं, 90चं. आतापर्यंत तुम्ही कुटुंबावर प्रेम केलं ना बाबा? त्या कुटुंबासाठी तुम्ही कष्ट घेतले ना रात्रंदिवस? अहो, त्या प्रेमाच्या मोबदल्यात काय भेटलं? माझा प्रश्न आहे तुम्हाला. हे इथं सांगणार नाही. इथं मुलगा असेल, सून असेल, घरची असते, हे सगळे 70-80 वर्षाचे या लाईनीतले कुठून याचे? गावाच्या बाहेर. आणि भरत महाराजले सोबत घेऊन आम्ही त्यांना विचारायचं, का हो महादेव, काय विचारायचं? तुम्ही आतापर्यंत प्रेम कुटुंबावर करत आले, त्याच्या मोबदल्यात काय भेटलं? टरबूज. हे इथं सांगणार नाही, तिथं सांगतील, एका वाक्यात सांगतील. काही खरं मी नाही म्हटलं नव्हतं, पण भरत महाराजले लवकर अनुभव आला. मी 80 वर्षाचा माणसाचा अनुभव सांगून राहिलो, पण भरत महाराजांनी आताच सांगितलं की काही खरं. संसारातलं आउटपुट काय दादा? काही खरं नाही. आणि साधूला विचारा, तुम्हीही प्रेम केलं,
आम्हीही प्रेम केलं, आम्हाला पदरात दुःख पडलं. साधूला विचारा, तुम्ही प्रेम केलं बाबा देवावर, त्याच्या बदलात काय भेटलं? काय भेटलं? सुख भेटलं. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. साधूला काय भेटलं प्रेमाच्या मोबदल्यात? सुख भेटलं. तुम्हाला काय भेटलं? दुःख भेटलं. दोघांनी प्रेमच केलं ना दादा, दोघांनी प्रेमच केलं ना, मग एकाला प्रेमाच्या बदलात दुःख भेटावं आणि एकाला प्रेमाच्या बदलात सुख भेटावं. नेमकं प्रेम देते काय? काय देते प्रेम? प्रेम सुख देते की दुःख देते? प्रेम काहीच देत नाही बाबा. प्रेमाचा विषय काय याच्यावर अवलंबून आहे. तुमच्या प्रेमाचा विषय जर परमार्थ असेल तर जीवनात सुखाची प्राप्ती आहे, आणि तुमच्या प्रेमाचा विषय जर प्रपंच असेल तर जीवनात दुःखाची प्राप्ती आहे, नाही का? दुःख आवडते का कोणाला? तुम्हाला आवडते का दुःख? दुःखासाठी काही प्रयत्न आहेत का? इच्छा आहे का? तरी दुःख पदरात पडते की? हा, पदरात पडते. दुःख आवडते का बाबा? नाही. मग दुःख जावं असं वाटत नाही का तुम्हाला? आतापर्यंत 5व्या दिवसापर्यंत तुम्ही कथा कीर्तन ऐकत आले, कोण सांगितलं का दुःख जाण्यासाठी आपल्याजवळ उपाय? आपल्याजवळ उपाय आहे. सांगू का मग? तुम्ही काहीच नाही केलं, कदाचित माळ नाही घातली तरी, अरे नास्तिकालाही सुखाची इच्छा आहे की नाही? प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा आहे, तो नास्तिक असो आस्तिक असो. मग दुःख जावं असं वाटते ना. मग सांगू का मी उपाय? तुम्ही कीर्तनात बी नाही आले तरी तरी असं वाटते ना सुख भेटलं पाहिजे. मग सांगू उपाय? सांगू ना? ऐका, मी म्हणतो तसं फक्त जगा. मी सांगतो त्या मंत्रावर जगा, तुम्हाला निश्चित प्रपंचात सुख झाल्याशिवाय राहणार नाही. सांगू मग? ऐका, की या जगात आपलं कोणी नाही असं नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी,
मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे मेल्या मागे सर्व राहिले वा सावंत वा संतोष भाऊ जय हो रविवा या जगामध्ये आपलं कोणी नाही. आमच्या भरत महाराजांना सुंदर प्रमाण दिलं. कोण आहे जगामध्ये आपलं दादा? आपलं कोणी नाही असं समजून जगा. जीवनात सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. जमीन काच जमीन का बाबा असं आपलं कोणी नाही, नाही का? असं जमत नाही. दुसरा पर्याय हे जग सगळं आपलं आहे असं समजून जमीन का? असंही नाही. मग कितीही जन्म घ्या सुखाची प्राप्ती कधी होणार नाही. आमचं कीर्तन ऐकण्याकरता आमचे दादा सुद्धा आले. पुरीवळ गावचे आहे ना? बुरीवळ गाव पासून प्रेमापोटी आले. हो राजा दररोज येतात का? बर. एक तर एका तत्वावर जगायचं दादा, नाही का? आपलं कोणी नाही, नाहीतर मग जग माझं आहे, नाही का? हे सगळं जग माझं आहे. साधू सांगू का तुम्हाला? साधू दोन्ही तत्वावर जगले दादा. हे विश्वची माझे घर ऐसी मथी जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची. या विश्वाला आपलं घर मानणारे आहेत महाराज. आपलं घर कसं आहे? आपलं जर विचारलं तर अकोला जिल्हा कोणता आहे तुमचा? बुलढाणा आहे का? वाटलो काय का बुलढाणा? आमच्या जिल्ह्यातले मागासवर्गीय मधलेच आहात तुम्ही. वा. तुम्हाला जर विचारलं घर कुठे आहे? बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यात आहे ना, कंचनपूर गावात हनुमंताच्या मंदिरात नाही हो, तिकडे महादेवच्या घराजवळ नाही, नाही त्याच्याही तिकडे. आम्ही आमच्या घराला संकुचित केलं दादा. साधूला विचारा, साधूचं घर या विश्वाला घर मानतात रे राजा. आणि या दोन्ही तत्वावर जगतात. हे विश्व माझं आहे आणि हे विश्व माझं नाही. देश वेश नव्हे माझा, सहज फिरता आलो, करू सत्ता कोणावरी, कुठे फिर राहिलो. दोन्ही तत्व आहेत, नाही का? तुम्हाला असं वाटत असेल बाबा आम्हाला खूप प्रपंचातलं कष्ट आहेत. हो, आम्हाला करा लागते. साधूला काय हो, या गावात त्या गावात फिरा लागते, नाही का? पण एक सांगू का, साधूलाही घर आहे राजा, साधूलाही आशा आहे, साधूलाही काम आहे, साधूलाही क्रोध आहे, साधूलाही लोभ आहे, साधूलाही स्वार्थ आहे. पण सांगू का, साधूचा काम सुद्धा देवासाठी आहे, नाही का? ते माझे नाही कामे सकाम, ते माझे नाही प्रेमे सप्रेम. साधूला सुद्धा अहंकार आहे दादा. ते अहंकारू वाहत जगी, आम्ही हरीचे भुषावया लागी, नाही का? आहे ना राजा, अहंकार आहे, पण अहंकाराचा विषय सुद्धा परमात्मा आहे. काम क्रोध लोभ स्वार्थ उघा माझा पंढरीनाथ. कामाचा लोभाचा स्वार्थाचा विषय पंढरीनाथ आहे. आणि आमच्या कामाचा विषय सुद्धा विषय आहे, आमच्या लोभाचा विषय सुद्धा विषय आहे. म्हणून जीवनात दुःख आहे आणि साधूच्या जीवनात सुख आहे, नाही का? आणि म्हणून अशा तत्वावर जे जगतात ना, त्याच्यावर परमात्मा काय करते? प्रेम करते. काय करते?
अहो अशा साधूवर अशा भक्तावर परमात्मा प्रेम करत असतो दादा. आमचं प्रेम कसं आहे, संसारासाठी करता समर्पित आहे. अहो, म्हणून साधूवर प्रेम करतात. किती प्रेम करतात बाबा, अहो किती प्रेम करतात. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. एवढं प्रेम करतात. किती अद्भुत प्रेम, अद्भुत अद्भुत प्रेम. सांगू का थोडक्यात अद्भुत प्रेम कशाला म्हणतात, सांगू का भरत महाराज? हो, एक रामराव शामराव कॉलेजमध्ये शिकत होते. 20 वर्षानं भेट झाली. किती वर्षानं? 20 वर्षानं. आणि एकमेकाला विचारू लागले, शामराव कसं चालू आहे? शामराव म्हणते, अरे आपलं तेच चालू आहे, बापानं बघायत केलं ना आपणही काय केलं रे म्हणे 20 वर्षात तुनले का संपूर्ण आयुष्य नष्ट केलं. अरे बापाच्या काळातलं वेगळं बघायत होतं म्हणे, आता विज्ञान युगातलंय, वेगळी प्रगती आहे. बापही भोपळेच पेरत होता, मीही भोपळेच पेरतो. मग काय कमावलं तुनं? बापाच्या वावरात ज्यावेळेस पेरत होते त्यावेळेस एवढेच भोपळे होत होते. पण आपल्या वावरात म्हणे आता वावरच म्हणता तुम्ही, कोणी शेत म्हणते. नाही मग ते शेत म्हणा, मग तिकडून इकडून शेतात गेलो तिकडून वावरातून आलो असं नाही झालं. आपण का दूरची आहो? पण आपल्या बगायतामध्ये फरक आहे म्हणे दादा. काय फरक आहे रे राजा? अहो आपला भोपळा म्हणे 407 मध्ये एकच बसते. किती बसते? एकच. हा रामराव तुझं काय चालू आहे? आपलं तेच चालू आहे म्हणे. बापाच्या काळात फॅक्टरी होती, पातेले तयार करत होतो, मी तेच करून राहिलो. मग तुनं काय कमावलं म्हणे दादा? अरे मी म्हणे आता काही प्रगती केली. बापाच्या काळात एवढंच पातेलं तयार होत होतं कंपनीत, एवढं. आता माहिती आहे का, संपूर्ण कंचनपुरातलं माणसं सगळे त्या पातेल्यात बसतात म्हणे. एवढं पातेलं तयार करून राहिलो म्हणे. एवढ्या पातेल्याची गरज काय म्हणे? तुझा भोपळा कशाच शिजेल? हा हा, या दोघांचं बोलणं कसं आहे? अद्भुत आहे, अद्भुत. आणि असं अद्भुत प्रेम जगाच्या मालकानं कोणावर करावं दादा? भक्तावर करावं. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. सारथ्यपण म्हणजे काय हो महाराज? आजच्या भाषेत ड्रायव्हर की करू द्या वाटते पुराले तुमच्या. हा नाही, पण जो द्वारकेचा राज आहे, विश्वाचा मालक आहे, नगरी सोन्याची आहे, आणि त्या सोन्याच्या नगरीमध्ये सोन्याच्या सिंहासनावर बसणारा माझा राज आहे. आणि त्या राजानं सुद्धा सारथ्यपण करावं दादा. सांगू का, या विश्वात जोपर्यंत मोठे माणसं खाली येत नाहीत ना, जोपर्यंत खाली होऊन काम करत नाहीत ना, तोपर्यंत क्रांती होत नसते. एवढं ध्यानात ठेवा, नाही का? क्रांती करायची असेल तर मोठे माणसं खाली उतरले पाहिजेत रे दादा. अरे आमच्या घरात 200 क्विंटल सोयाबीन आहे, कशाला कथा ऐका लागते? कशाला कीर्तनात जावं लागते? नाही, पण मोठ्या माणसांनी खाली आलं पाहिजे. सांगू का, अरे पेरणी करायची असेल तर विमानातून नाही होत. आमचे गुरुवर्य संजय बाबा सांगतात, पेरणी करायची असेल तर विमानातून होत नाही दादा. त्याकरता खाली उतरावं लागते, चिखलात चालावं लागते, पोटाला ओटी बांधावी लागते, पायात काटा मुळावा लागतो, लाल रक्त निघावं लागते. मग कुठं शेतकरी राजा हिरवं स्वप्न पाहतो, नाही का? आणि असं हिरवं स्वप्न पाहायचं असेल, या जगात जर सोन्याचे दिवस येऊ द्यायचे असतील ना, तर मोठ्या माणसाने खाली उतरलं पाहिजे. जगाच्या मालकापासून एवढं तर शिका, नाही का? काय काय केलं हो जगाच्या मालकानं? काय काय केलं? अरे अर्जुनासाठी, अर्जुनाची घोडे धुतली अनंते. घोडे धुण्याचं काम कोणाचं? जगाच्या मालकाचं. घोड्याला खरारा मारण्याचं काम कोणाचं? विश्वाच्या मालकाचं. आणि रथ सजवायचं काम कोणाचं? देवाचं. आणि रथ सजून अर्जुनाच्या शिबिकेच्या पुढे आणून ठेवायचं आणि अर्जुनरावाला म्हणायचं, चाला युद्धा करता. पुन्हा म्हणायचं जगाच्या मालकानं. आणि अर्जुनराव तयार झाल्यावर आल्यानंतर काय करत होते माहितीये दादा? देवाच्या मांडीवर पाय देऊन बसायचे. कुणाच्या? चांगलं वागणं आहे.
तुम्ही मनसान राजा त्यांचं नातं होतं मांबू भुईभाचं दिलंय पाय तर काय होते. पण मला एक सांगा, गीता कधी सांगितले रे बाबा अर्जुनाला? कधी सांगितली? अर्जुनाला मोह झाला होता राजा. काय झाला होता? हो, 18व्या दिवशी सांगितले की 5व्या युद्धाच्या. गीता कधी सांगितली? कसं होईल बाबा आमच्या धर्माचं? पहिल्याच दिवसाला सांगितली ना. हा, आणि अर्जुन म्हणतो माझा मोह नष्ट झाला. मोह झाला होता अर्जुनाला. अरे मोह झाला अर्जुनाला सुद्धा, मोह झाला धृतराष्ट्राला सुद्धा. पण धृतराष्ट्राचा मोह राजसीय तामसीय नाही का. माझं ते माझं पण दुसऱ्याचंही माझं. हो, हा मोह धृतराष्ट्राचा आहे. आणि असा जर मोह होत असेल तर तुमचं हस्तिनापूर सारखी गादी असली तरी संपल्याशिवाय राहणार नाही. आणि मोह माझ्या अर्जुनाला सुद्धा झाला की देवा तुला लाज वाटत नाही रे देवा, माझ्या भाऊबंधांना मारण्याचं सांगतो देवा तू. माझे भाऊ आहेत जेने माझं धनुर्विद दिला, पार्थ द्रोणाचा केला आणि त्यांना मारायला लावतो. गंधर्वास ऐका, मारायला लावतो तू मला देवा, तुला लाज वाटत नाही देवा. हा मोह आहे महाराज, आणि हा मोह सात्विक आहे भरत महाराज. असा मोह झाला पाहिजे रवी दादा, असा अर्जुनासारखा मोह झाला पाहिजे. का झाला पाहिजे? अर्जुनासारखा जर मोह होत असेल ना महाराज, तर जगाच्या कल्याणाकरता जगाचा मालक गीतेची निर्मिती करत असतो. अर्जुनाच्या मोहातूनच गीतेची निर्मिती आहे. त्याला जर मोह झालाच नसता कदाचित तर एवढं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं नसतं. म्हणून हा मोह सुद्धा जीवनाचं कल्याण करून देतो. पण तो मोह अर्जुनासारखा असावा. मग तो मोह नष्ट झाल्यावर त्या अर्जुनाला कळाल्यानंतर सुद्धा जगाचा मालक आहेस परमात्मा कळालं मला, तरी अर्जुनानं पाय द्यावा. वागणं चांगलं आहे अर्जुनाचं, पण याच्या पोटी आहे प्रेम. एवढं जगाच्या मालकानं प्रेम करावं. अरे प्रेमाची भक्ताची तर यादीच आहे रे दादा. हो, कोणावर? चोखोबावर प्रेम केलं. आपलाच मुलगा झाला तरी महिनाभर घरात राजा विटाळ फेटल्याशिवाय जात ना रे तुम्ही. पण माझ्या देवानं तो विटाळ फेडावा चोखोबाचा, नाही का. एवढंच नाही, सज्जन कसा या विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. एवढं खाली यावं देवानं माझ्या भक्ता करता, एवढं खाली यावं. त्या यादीत आपलं कुठं नाव आहे का? कंचनपूरच्या कोण्या भक्ताचं नाही? मग कोण्या यादीत पाहिजे? घरकुलाच्या का विम्याच्या? हा, याच्यासाठी भांडणं करता रे राजा तुम्ही. पण कधीतरी देवानं आमच्यावर प्रेम करावं, असं जगावं, आणि एक दिवस त्या असलेल्या नाही का त्या यादीत आमचंही नाव यावं असा प्रयत्न केला नाही पाहिजे बाबा, नाही का. एवढं देवानं प्रेम केलं, एवढं भक्तावर प्रेम केलं. मग मला असं सांगा भरत महाराज, तुम्हाला विचारलं देवानं कधीतरी सोयाबीन किती झालं? आबा तुम्हाला विचारलं तुमची वय जास्त आहे, विचारलं देवानं कसं चालू आहे, कोरोना झाला होता का, लस घेतली होती का, देवानं विचारलं असं नाही? मग देव यांच्यावर भक्तावर अर्जुनावर प्रेम केलं, तो तोंड पाहून प्रेम करते का हो? आमच्यावर का करत नाही? सांगू का करत नाही? सांगू तुम्हाला, खरं सांगू का? राग नाही येणार ना? मला सांगा, पैसा कोणाजवळ आहे भारतात? पैसा कोणाजवळ आहे? अंबानी. बरोबर आहे, अंबानी जवळ पैसा आहे. कारण किती आहे माहिती आहे का? त्याच्या बायकोचा वाढदिवस झाला ना दादा. तुमचं झालं का? नाही मग नाही सांगायला पुरत तुम्हाला. त्याच्या पत्नीचा वाढदिवस झाला बाबा, तर 2200 कोटी रुपयाचा बंगला गिफ्ट म्हणून दिला. गिफ्ट. तिळसंक्रांतची साडी घेतो भरत महाराज तुम्ही. 2200 कोटी माहितीये कशाला म्हणतात? आमचे भरत महाराज आजपासून मोजायला लागले, हात हलतीन हात. इथपर्यंत आयुष्य नाही तेवढं पैसे मोजणं होणार नाही. किती? 2200 कोटीचा फक्त बंगला तो गिफ्ट देते, तर त्याच्याजवळ पैसा किती आहे? आणि त्याच्या पैसा, मग आपल्याजवळ पैसा नाही का?
आपल्याजवळ पैसा आहे ना, पण नाव कोणाचं घेतलं तुम्ही? अंबानीचं. हो. मग त्याच्या पैशाच्या पुढे आपला पैसा हाय काय? नाही काय. हो. तसं भगवंतांनी प्रेम अर्जुनावर केलं, चोखोबावर केलं, सावता माळावर केलं. त्यांच्या भक्ती पुढे आमची भक्ती हाय काय? नाही काय. म्हणून आम्हाला अजून मग भगवंतानं जर प्रेम केलं भक्तावर, तर कमीत कमी एवढं असेल बाबा की प्रेम काही प्रकार असतील भक्ताचे. काय असतील प्रकार? गीता सांगते भक्ताचे प्रकार आहेत 4. चतुर्विधा भजन्ते माम. आर्त तो अर्थाचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेनी इच्छे जे अर्थ सिद्धी, मग चौथियाचे ठाई काहीच करणे नाही. पहिला भक्त आहे तो आर्त भक्त आहे, दुसरा जिज्ञासू आहे, तिसरा अर्थार्थी आहे आणि चौथा ज्ञानी आहे. ज्ञानी. या 2-4 वर्षाच्या 5 वर्ष 2 वर्षाच्या अगोदर अर्थार्थी भक्त जे खूप जन्माला आले. तुमच्या का शिवजीचं मंदिर आहे का? है ना? कुठे? 6 वर्षाच्या अगोदर जात होते कोणी शिवजीच्या दर्शनाला? काहून शिवजी नव्हते का? होते ना. मग आताच काहून जाऊ लागले? हे सगळे अर्थार्थी भक्त आहेत महाराज. आमचं भलं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? आमचं. पण ज्ञानी भक्त जो असतो ना महाराज, तो फक्त जगाच्या मालकाकरता जगत असतो, जगाच्या मालकाच्या पुढे काही मागत नाही. त्याची भक्ती फक्त देवा करता असते. तुमचं आता उद्या मला वाटतं समाप्ती आहे, परवा दिवशी भागवताची. त्यातलं ज्ञानी भक्ताची कथा आहे. ते कोणाची? सुदाम देवाची. 18 विश्व दारिद्र्य बाबा घरी. कशाला म्हणतात 18 विश्व दारिद्र्य? की संध्याकाळी जेवणाची सोय नाही. म्हणून एक दिवस पत्नीनं म्हणावं, मालक तुमचा मित्र सोन्याच्या नगरीत राहते हो मालक, आपली जेवणाची व्यवस्था नाही मालक, नाही का? म्हणून मित्राच्या पुढे जा, काहीतरी मागा. लेकरं माझ्या पुढे भाकर भाकर करतात हो, नाही देऊ शकत मालक मी, काय करावं बाबा? गेलं पाहिजे, नाही का? दिवस निघाला महाराज. मुलांनी उठावं, बाबा आम्हाला भूक लागली ना बाबा, आईला स्वयंपाक करायला लावा ना बाबा. कशानं करीन बिचारी माऊली, कशानं करीन, घरामध्ये काहीच नाही दादा. आणि माझ्या सुदाम देवानं निघावं, गावाच्या बाहेर जावं, गवताचं बी जमा करावं, ते कांडावं, त्याचा घाटा भरावा महाराज आणि लेकराईला द्यावा. ही परिस्थिती माझ्या सुदाम देवाची आहे. आणि माझ्या सुदाम देवानं ते झाल्यानंतर म्हणावं, जातो माझ्या मित्राच्या भेटीला, पण माझ्या मित्राला देण्यासाठी काहीतरी पोहे घेतले महाराज आणि निघाले सुदामजी. कुठं आले? द्वारकेमध्ये. आणि आपला परिचय देऊ लागले. एक सांगू का? श्रीमंताच्या दारामध्ये कधी गरिबानं आपला परिचय देऊ नये दादा. माझ्या सुदामजीनं परिचय दिला, पण नाही जाऊ दिलं हो दादा द्वारपालांनी आतमध्ये. त्यातल्या एका द्वारपालानं जावं आणि जगाच्या मालकाला सांगावं, महाराज आला होता एक गरीब. हसत होते हो. कोणाला? गरीबाला हसत होते. गरीबाला हसत असतात राजा. हसत होता तो द्वारपाल आणि म्हणत होता, देवा आला होता एक गरीब, म्हणत होता तुमचा मित्र आहे. काय नाव आहे रे राजा? त्याचं नाव सुदाम आहे. सुदाम. शब्द पूर्ण होत नाहीत. तसंच माझ्या मालकानं धावत निघावं. पिवळा पितांबर राजा जमीन मध्ये घासतो महाराज. धावत धावत निघावं. कोणाच्या मागे राजा? भक्ताच्या मागे, एका गरीबाच्या मागे. भरत महाराज, ज्या ज्या वेळेस श्रीमंती गरीबाच्या मागे धावीन ना, समजून चाला ते राज्य माझ्या रामाचं आहे आणि ते राज्य माझ्या कृष्णाचं आहे. आज गरीबाच्या दारात जाण्याची लाज वाटते रे राजा, आम्हाला लाज वाटते. सुदामजीला त्या ठिकाणी आवाज द्यावा आणि घरी आणावं. 16,000 राण्यांनी मंगल स्नान करावं. आणि एवढं स्नान केल्यानंतर जागा कुठं द्यावी? कुठं द्यावी? राजसिंहासनाच्या बाजूला साधूला जागा आहे, नाही का? आणि एक सांगतो, राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली पाहिजे. काय होते दादा राजसत्ता धर्मसत्ता एकत्र आल्यानंतर? काय होतंय? 378 कलम रद्द होते. काय होते दादा? काय होते? राजसत्ता धर्मसत्ता आली की माझ्या रामाचं मंदिर उभारलं जाते, नाही का? काय होते दादा? काय होते? आम्हाला आमच्या सनातनी धर्माचा विचार कळतो, नाही का?
म्हणून जगाच्या मालकानं माझ्या सुदामजीला त्या ठिकाणी 56 भोगाचं जेवण द्यावं. जेवत असताना एक घास माझ्या सुदामजीच्या पोटात जात नव्हता का? कारण माझ्या लेकराला मी घाटावरून आलो घरी. घाटा 18 लाडू मी खाणार नाही भगवान भाऊ. हो, काजू बदाम मी खाणार सारखेच महादेवन भगवान. खात जात नव्हता रे राजा माझ्या सुदामजीच्या पोटामध्ये. का? डोळ्यापुढे लेकर दिसत होते बाबा, नाही का? पण देवाला म्हटलं नाही, देवा माझी गरिबी दूर करा. कारण माझ्या देवाला माझी गरिबी आवडत असेल ना, तर मी गरिबीतच राहील. मागणी नाही केली बाबा देवाच्या पुढे. 2 दिवसात निघण्याची तयारी केली बाबा सुदामजीनं. आणि निघत असताना देवानं विचारलं, सुदामदेव माझ्यासाठी काही लाज वाटत होती माझ्या सुदामदेवाला ते पोहे दाखवण्याची. अरे ज्याच्या ताटामध्ये 56 भोग आहेत त्याला आमचं काय दाखवावं? पण देवानं हिसकून घेतलं महाराज, नाही का? पोहे सुदामदेवाची फाके मारे कोरडेची. हो, खाऊ लागले देवानं. 1-2 घास घेतला, तेवढ्यात आईनं ते हिसकून घेतलं. काय हिसकून घेतलं? की सगळं सुदामजीला देऊन टाकीन. दादा बाया मोठ्या हुशार असतात बाबा, आहे की नाही? तुम्हाला काही कळते की नाही? देऊन राहिले सगळं सप्त्याला. तुम्हाला काही समजते की नाही? का दीपक भाऊ? दीपक भाऊ सांग तुम्ही. हा, महादेव भाऊ. मी बोललो होतो राजा, एका वर्षानं भेट झाली, विसरलो ना, असं म्हणतात की नाही? तुम्हाला काही समजते की नाही असं म्हणत नाहीत का? नाही. वा वा, मंत्र्याची बायको म्हणते बाबा भरत बाबा. का बाबा असं म्हणतात की नाही? तुम्हाला काही समजत नाही? मला खरंच समजत नाही. समजलं असतं तर अशी मॅट आणली नसती. देवानं तिथून निघावं. सुदाम देवानं निरोप देण्याकरता 16,108 राण्यासहित जगाच्या मालकानं बाहेर यावं. आमच्या घरी गरीब येते ना बाबा, तिथूनच राम राम करतो आपण. जा श्रीमंत आला की गाडीत बसेपर्यंत बाय बाय करेपर्यंत. देवाच्या मालकापासून हे शिका, जगाच्या मालकापासून हे शिका, है ना? देवानं निरोप दिला. माझे सुदामदेव निघायला लागले महाराज. 50 पावलं गेले, 100 पावलं गेले, 200 पावलं गेले आणि पुन्हा फिरत आले महाराज. पळत आले कोणाजवळ? जगाच्या मालकाजवळ. घट्ट सालिंगन दिलं आणि हंबरडा फोडून रडू लागले. देव म्हणू लागले, सुदामदेवा का रडता तुम्ही? काय इच्छा आहे तुमची सांगा ना. कर्तुम अन्यथा कर्तुम, शक्ती संपन्न परमात्मा मी आहे. मी प्रसन्न आहे तुमच्यावर. काय इच्छा आहे सांगा. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत असा परमात्मा मी आहे. काय इच्छा आहे सांगा फक्त. बोला ना सुदामजी. रडत होते महाराज सुदामजी. पुन्हा रडत होते. बोला सुदामजी काय पाहिजे? दिल्ली देऊ तुम्हाला केजरीवालची? नाही देवा. महाराष्ट्र देऊ देवा भाऊचा? नाही देवा, तो तर पाहिजेतच नाही. देवा भाऊ तसंच तर म्हणतात पुन्हा. तो तर पाहिजेतच नाही बाबा. मग काय पाहिजे तुम्हाला सांगा फक्त, नाही का? पुन्हा रडत होते. बोला सुदामजी काय? त्यावेळी सुदामजी म्हणतात, देवा देशील तू मला? मी म्हणेन ते देसान तुम्ही देवा मला? हो सुदामजी. बोला काय इच्छा आहे? देसाल देवा तुम्ही? विनंती आहे माझी. देसाल ना देवा? हो सुदामजी बोला. त्यावेळी सुदामजी म्हणतात की देवा फक्त तुम्ही टाइमशीर जेवण करत जा. ऐकून राहिले? तुमच्या तब्येतीची काळजी घेत जा. देवा जगाचं भरण पोषण करा लागते. देवा या विश्वातल्या प्रत्येक जीवाचं भरण पोषण करा लागते तुम्हाला. तुमच्या तब्येतीची काळजी घेत जा देवा. ऐकून राहिले ना? 1 लोटा म्हटलं त्याला कधी की देवा तुमचं कसं चालू आहे बाबा? असं कधी म्हटलं रे? आमचं कधीतरी तुम्हाला असं वाटलं की थंडीच्या दिवसात बिचारायला गरम पाणी टाका, त्याला थंडी वाजत असेल? कुणासाठी जगता तुम्ही? फक्त प्रपंचाकरता जगता. तुम्हाला ज्ञानी भक्त म्हणता येणार
नाही ज्ञानी भक्त तो असतो दादा, गरज असताना जगाच्या मालकाच्या पुढे प्रसन्न झाल्यावरही सुद्धा त्याच्या पुढे मागत नाही, उलट त्याच्या जीवनाची काळजी ज्या भक्ताच्या अंतःकरणात आहे त्या भक्तावर प्रेम करतात परमात्मा, नाही का? खायाची सोय नसताना, राहायची सोय नसताना त्या देवाची काळजी करणारा माझा सुदामजी आहे, आणि अशा भक्तावर प्रेम करतात. प्रपंचातला मोह, प्रपंचातली आसक्ती, ममत्व रूपी विषाचा दात काढून फेकला आणि त्या प्रपंचातली आसक्ती दूर झाले. अशा भक्तावर प्रेम करतात अभंगाचं प्रथम चरण. सोडिला संसार, सोडिला सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार. माया दया वरी फार, 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 माया दया वरी फार. धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. हो सोडिला संसार, माया दया वरी फार, सोडिला संसार, माया दया वरी फार. धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, मागे. तुमच्या गजान भाऊन खूप चांगली चाल घेतली आहे. धावे चाले, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. वाह. सोडीला संसार, ज्यानं संसारातलं ममत्व टाकलं ना दादा, त्या भक्तावर परमात्मा प्रेम करतो. हो, कोणावर केलं? सुदामजीवर केलं, नाही का? सावतोबावर केलं. महाराज आमच्यावर प्रेम करत नाही, पुन्हा शंका आहे. बरोबर आहे? तुमच्यावर प्रेम करतो परमात्मा, म्हणून तो तुम्ही बसलेले ना. त्यानं प्रेम नाही केलं की काय होते भरत बा, नाही का? पण तुमच्यावर जे प्रेम आहे ते सामान्य आहे, आणि साधूवर भक्तावर प्रेम आहे ते विशेष आहे. सामान्य प्रेम कशाला म्हणतात, विशेष कशाला म्हणतात सांगू ना? एक तर टाइम आपल्याला कमी आहे. सामान्य प्रेम पत्नी करते ते सामान्य. भरत बा, समजा दिवाळी काय, हा, आणि दिवाळीला घरच्या बाईनं सांगितलं की आणा किराणा, तुम्ही गेले किराणा, गेले ना, आणि रिकामी थैली घरी घेऊन आले, काय होईन घरी? हा, गेलं प्रेम. पत्नी प्रेम करते ते सामान्य प्रेम आहे, आणि माय करते ना दादा ते विशेष प्रेम आहे. काय आहे? विशेष आहे. आता ऐका, मी तुम्हाला वास्तव सांगतो, झालेली घटना बाबा, वास्तव घटना आहे. करमाळा तालुका आहे, करमाळा तालुका, आणि करमाळा तालुक्यामध्ये एक ग्रामीण भागामध्ये राहणारं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये आई वडील म्हातारपण प्राप्त झालं. आईला दिसत नाही दादा, दोन्ही डोळ्यांना आईला दिसत नाही रे राजा. बाप थकलेला आहे, एकुलता एक मुलगा आहे, आणि त्या एकुलत्या एक मुलानं मायला बापाला सोबत घेतलं आणि करमाळा तालुक्याच्या ठिकाणी आणलं. बस स्टँडवर उतरवलं आणि सांगितलं की बाबा येतो मी, एका तासानं बसा बाबा.
नाही का, तुम्हाला कपडे घेऊन येतो बाबा, 1 तास झाला बाबा, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, 5 झाले, संध्याकाळची वेळ आली, माय म्हणते माझा राजा आला नाही बाबा, अजून आला नाही माझा राजा. त्यावेळेस म्हाताऱ्याने सांगितलं आता आपला राजा येणार नाही, आपल्याला सोडून देण्यासाठी आला होता. म्हाताऱ्याने सांगितलं काळजी करू नको, आतापर्यंत तुला पोचलं, पुढेही पोचेल. म्हणून म्हातारीचा हात धरला. दादा दिसत नाही ना माऊलीला, नाही का, म्हणून कुठं आश्रय कुठं घ्यावा बाबा. अरे जे आश्रयित होते त्यांनीच सोडून दिलं ना, ज्यांना तळ हाताच्या फोळाप्रमाणे सांभाळलं दादा त्यांनी सोडून दिलं ना. सत्य घटना आहे दादा, रवी दादा, ही घटना सत्य आहे. अहो त्या म्हातारीला घेऊन म्हाताऱ्याने यावं, कुठं आश्रय शोधावा. पण सांगू का दादा, अरे पूर्वीच्या काळात रोड मंत्री नव्हते, होते पण नव्हते. अकोल्यात तुम्ही गेले सा, कसे पूल झाले, त्या पुलाखाली गरीब लोक राहतात ना. हो, आश्रय घेतला म्हाताऱ्यानं, म्हातारीनं त्या पुलाखाली. हो, किती किती उपकार आहे हो महाराज. पूर्वी का मंत्री नव्हते, करोड मंत्री होते, पण नीतीनं रोड करणारे नव्हते दादा, नीतीनं रोड करणारे नव्हते. आता नीतीनं न्यायानं रोड झाले आणि नीतीनं रोड केले, नितीननं रोड केले, नितीन गडकरीनं रोड केले. म्हणून त्या पुला तुमच्या लक्षातच येऊन नाही राहिलं काय करता बाबा. त्या पुलाच्या खाली आश्रय घेतला म्हातारीनं आणि राहू लागले. थंडीचे दिवस आहेत बाबा, दिवस उजाडला. मालक कसं करता आता, मालकानं सांगितलं काळजी करू नको, नाही का, तालुक्याच्या ठिकाणी यावं. म्हाताऱ्यानं कटोरा हातामध्ये घ्यावा, बाजारामध्ये भीक मागावं दादा संध्याकाळपर्यंत, आणि भीक मागून संध्याकाळी आपल्या म्हातारी करता जेवणा करता आणावं. रोजचा नित्य नियम सुरू झाला. 15 दिवस झाले, महिना झाला, 1.5 महिना झाला. थंडीचे दिवस वाढत गेले, सकाळ झाली आणि सकाळ झाल्यावरती म्हाताऱ्याला म्हणते मालक उठा ना, मालक उठा ना, मालक जाना जाना, आपलं पोट रिकामं राहू नाही देत मालक, गेलं पाहिजे भीक मागण्याकरता मालक, आपलं पोट कसं भरील मालक, हित भर पोटासाठी पहा केवढी आटाटी, पोट मोठे अनिवार हिंडवी दारोदार, मालक गेलं पाहिजे आपण मालक. आवाज देत नव्हता मालक. का म्हातारा आवाज देत नव्हता. 2 आवाज दिले, 3 आवाज दिले, 4थ्यानं त्या ठिकाणी दुसऱ्या माणसानं यावं, सांगावं आजीबाई तुझे मालक निघून गेले. मरडा फोडून रडू लागली मालक, मरडा फोडत होती आपल्या मालकासाठी. कोण आहे आता माझ्यासाठी, माझ्या एकुलत्या 1 लेकानं टाकून दिलं, माझ्या मालकानं सुद्धा सोडून दिलं, कसं जगावं. अंबरडा फोडत होती. तेवढ्यात गुरुवर्य विदर्भरत्न संजय बाबा पाचपूर त्या रस्त्यानं आले आणि बाबानं ते जमा झालेले लोक पाहिले आणि त्या लोकांना विचारलं काय झालं, नाही का. मग त्या मायला सुद्धा बाबा विचारू लागले की मा काळजी करू नको मा, तुझ्या जीवनभरात जगण्याच्या साठी जे लागेल ना मा मी ते देत आहे, देतो मा, फक्त माझी एवढी इच्छा आहे तुझ्या मुलाचं नाव सांग. त्यावेळेस ती म्हातारी म्हणते बाबा कशासाठी सांगू माझ्या मुलाचं नाव, का सांगू बाबा मुलाचं नाव, माझ्या मुलाला जेलात टाकता तुम्ही म्हणून. नाही बाबा नाही, माझ्या मुलाला जेलात टाकू नका बरं बाबा, काय करीन हो, त्याची परिस्थिती गरीब आहे, आमचा भार झाला होता बाबा, त्याचं कुटुंब पोसता पोसता त्याचं जीवन चाललं बाबा, असं करू नका बाबा, माझ्या मुलाचं नाव सांगणार नाही बाबा. महाराज याला प्रेम म्हणतात रे राजा, हे मायचं विशेष प्रेम आहे. एवढं प्रेम माय करते राजा, आणि त्या मायला आम्ही वाळग्यात टाकून देतो रे बाबा. अरे कमीत कमी तिच्या जीवनामध्ये तिनं केलेला उपकार जाणत नसाल. तुमच्यासाठी 9 महिने 9 दिवस सांभाळलं, तुम्हाला पोटामध्ये रक्त दिलं, श्वास दिला, त्या मायला तुम्ही विसरत असाल तर तुम्ही कृतज्ञ. हे विशेष प्रेम आहे महाराज. असं प्रेम जगाचा मालक कोणावर करते, भक्तावर करते. आणि किती करते महाराज, त्याच्या मागे मागे धावते, मागे धावे चाले मागे मागे.
धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे साहे अंगे सुख दुःख साहे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे सुख दुःख साहे अंगे हे मागे मागे सुख दुःख साहे अंगे दुःख दुःख साहे अंगे दुःख दुःख साहे ओ धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे 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 वा महाराज धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे अंगान सुख दुःख सहन करतो परमात्मा कोणाचं भक्ताचं हो. काय करते सुख दुःख सहन करते राधेचं नाव ऐकलं तुम्ही राधेचं भक्ती कशी असावी तर राधेसारखी आपलं प्रेम आहे बारच देवावर पण कसं आहे आपला पूर्ण परिचय देवाजवळ नाही आहे का मोदीले तुम्ही ओळखता सगळे ओळखता ना गावात आले समजा सप्त्याला भेट द्यायला ओळखसान ना मग मोदी कोणाला ओळखतात त्या गावात आले की टरबूज लय दिसून राहिलो जास्त खाऊ घातले का बरोबर आहे, त्याचा परिणाम आहे ते मग आपला परिचय खरा तो आहे की ज्या दिवशी मोदी साहेब कंचनपुरातल्या एका माणसाला ओळखते है ना तसा राधेचा भक्तीचा परिचय आहे दादा राधेच्या मुखात कोणाचं नाव आहे देवाचं आणि देवाच्या मुखात कोणाचं नाव आहे कोणाचं आहे अरे देवच राधा राधा करत नाही देवाची बासरी सुद्धा काय करते राधा राधा करी बासुरी कृष्ण येता झाली बावरी ओ राधा राधा करी बासुरी कृष्ण येता झाली बावरी बावरी मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जगा दे प्रीत लगा गले से लगा ले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले आपल्याला टाइम नाही राहिला 5 मिनिट राहिले का राधा राधा कोण करत होत देव समजा महाराज तीळ संक्रांत काय समजा आहे मग तीळ संक्रांतला काय करत असतात नाव घेत असतात ना आता विचार करा देवाच्या मुखात नाव कोणाचं आहे राधेच आणि त्याला किती आहे 16,108 आणि ते सोडून दिलं नाव कोणाचं घेते बाबा राधेच समजा तीळ संक्रांत घ्या मग नाव घरच्याच जीवार येत असेल तर बाहेरच्याच घ्या हिम्मत नाही आता ते सैन होईन का हा बाबा राधेचं नाव घेते ते सत्यभामाईला सहन नाही झालं आम्ही लग्नाच्या नाव कोणाचं घेतो बाबा
मग राधेला महाराज उकडतं दूध पाजलं देव. कोणाला? राधेला. सत्यभामेनं उकडतं. त्याचा परिणाम काय झाला? संध्याकाळी परमात्मा शयनगृहात गेले आणि आई सेवा करण्याकरता गेली. आता ते सेवा किंवा कोणी नाही करत का? फवारून या तुम्ही, किती फनवून या भगवान बा, का डवऱ्याहून या. आई पाय चपण्याकरता गेली आणि पायाला फोड दिसले. आणि देवाला विचारलं, मालक काही तुम्ही उन्हाचे काही डांबरनं काही फिरले नाही, हे फोड आले कसे? देवानं सांगितलं, हा तुझाच प्रताप आहे. नाही का, राधेला तुनं काय पाजलं? उकडतं दूध पाजलं, त्याच्यामुळे हे फोड आले. आता ते का बा आपल्यासारख्याची झामली होती? ते म्हणे अशा चाटा आपल्या पुढे मारायच्या? असं कुठे असते का? अहो, औषध दिलं रवी भाऊला न गुण आला भरत भाऊला. असं होते का? अशा चाटा मारायच्या नाहीत. कोणाला म्हणते? देवाला. चाटा मारण्याचं काम कोणाचं आहे? आमच्या रवी भाऊचं. मारा ना चाट. अशा थापा मारायच्या नाही. थापा मारायचं काम कोणाचं आहे? अशी लावालावी करायची नाही. कोण म्हणते? सत्यभामा. लावालावी काम करायचं कोणाचं आहे? लावत ना कधी. देवानं सांगितलं तसं नाही. सत्यभामा ऐक, तिच्या चित्तामध्ये माझे चरण आहेत. काय आहेत? चरण आहेत. आणि तुनं दूध कुठं दिल्याबरोबर ते दूध कुठं गेलं? हा, त्या चरणावर गेलं, म्हणून फोड आले. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड तुमचे नाम वर्णावे गुण. अखंड तिच्या चित्तामध्ये माझे चरण आहेत, म्हणून तुझ्या दुधामुळे काय आले? फोड आले. फोड. सत्यभामा ती माझी भक्त आहे आणि त्या भक्ताकरिता मी दुःख अंगानं सहन करतो. नाहीतर देवाचं सामर्थ्य आहे दादा, त्या गरम दुधाकडे फक्त पाहिलं असतं तर आईस्क्रीम झालं असतं. पण माझ्या तुकोबाचे शब्द कलियुगातले खोटे झाले असते, नाही का? म्हणून अंगानं सुख दुःख साहे अंगे. परमात्मा एवढं प्रेम करते दादा, एवढं प्रेम करते राजा भक्तावर. किती प्रेम करते बाबा, अद्भुत करते. आणि अद्भुत प्रेम जर भक्तावर करत असेल बाबा, तर मग भक्ताला करावं काय लागलं? करार झाला देवाचा आणि भक्ताचा. त्यामध्ये भक्तावर सुद्धा एक जबाबदारी आली. फक्त भक्ताला काय करावं लागते? जाने घ्यावे नाम, जाने घ्यावे नाम, जाने घ्यावे नाम, जाने घ्यावे नाम.
तुतारी दिली आमच्या दादांना आता, नाही का? वा, आमच्या संतोष भाऊन दिली ना. वा, संतोष भाऊ आमची लय जीवस्य कंठस्य आहेत. एका वर्गात शिकलो, एका वर्गात राहिलो, एकमेकाची भाकर अर्धी करून खाल्ली महाराज. खूप गरिबीची परिस्थिती होती संतोष भाऊची सुद्धा आणि माझी सुद्धा. एवढ्या गरिबीच्या काळात आम्ही एकमेकाला सोडलं नाही आणि आजही तेवढंच माझ्यावर प्रेम करतात. संतोष भाऊ खरंच साऊंडचा जरी धंदा असेल ना, तर संतोष भाऊचं जीवन साधुत्वाचं आहे. आले भागात ते करीतो नाम तुझे उच्चारितो, नाही का? भागात वाट्याला जे आलं ते काम त्याला न्याय द्यावा आणि भगवंताचं नामचिंतन करावं, असं माझ्या दादाचं जीवन आहे. दादा, आपल्याला टाइम राहिला नाही, त्याच्यामुळे मी आता नाही का याने घ्यावे नाम तिसी करणे. तिसी हा शब्द काही स्त्रीलिंगी शब्द आहे व्याकरणाच्या दृष्टीनं. मग परमात्मा तर पुरुष आहे, तुकोबानं स्त्रीलिंगी शब्द का दिला? त्याचं कारण असं आहे, मी थोडक्यात सांगतो की परमात्मा भक्तावर प्रेम करत असताना मातृत्व रूपानं प्रेम करते. कशानं करते? मातृत्व रूपानं. लेकराचा सांभाळ फक्त माय करू शकते राजा. लेकराला 9 महिने 9 दिवस ठेवून बाळ आणि अंत जिथं होतो त्या असलेल्या परिस्थितीला सुद्धा सामना देऊन माय जन्माला घालते रे तुम्हाला. माय जन्म झाल्याबरोबर मायेच्या जीवनातला आनंदाचा दिवस कोणता आहे माहिती आहे? अरे, देशाच्या सर्व इंदिराबाई पंतप्रधान झाल्या, अमेरिकेला गेल्या आणि अमेरिकेला वॉशिंग्टनला गेल्यानंतर पत्रकारांनी विचारलं, बाई तुमच्या जीवनातला आनंदाचा दिवस कोणता आहे? त्यावेळेस इंदिराबाई म्हणतात, त्यांना अपेक्षा होती, इंदिराबाई सांगतील की मी लोकशाहीच्या सत्तेमध्ये भारताच्या सार्वभौम पदावर बसली, असं तो आनंदाचा दिवस आहे असं सांगतील, अशी अपेक्षा पत्रकारांना होती. पण त्यावेळेस इंदिराबाईनं मात्र दुसरंच उत्तर दिलं. ते उत्तर ऐका. इंदिराबाई म्हणतात, माझ्या जीवनातला आनंदाचा दिवस सांगू तुम्हाला? ऐका, माझ्या जीवनातला आनंदाचा दिवस तो आहे, मी 9 महिने 9 दिवस माझ्या असलेल्या राजूला उदराच्या ठिकाणी सांभाळलं. बाळ आणि अंत जिथं होऊ शकतो ती परीक्षा सुद्धा मी दिली. एवढ्या दुःखातून माझ्या मुलाचा जन्म झाल्यानंतर मी माझ्या राजूला माझ्या मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतल्यानंतर त्याच्या मऊ ओठांनी तो स्तनपान करू लागला आणि जीवनामध्ये मला सर्वोच्च आनंदाची प्राप्ती झाली. हा इंदिराबाईच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे रे राजा. माईच्या जीवनातलं खरं मातृत्व ते की लेकराला जन्म देऊन ती स्तनपान करायला लागते ना, तिला सर्वोच्च आनंद होतो राजा. असा आनंद त्या लेकराचं संगोपन त्या मायनं जसं करावं तसं जगाचा मालक भक्ताचं रक्षण करते. फक्त भक्ताला काय करावं लागते? याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम, लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐशी कळबड्याची जाती करी लाभावी न प्रीती पोटी भार वाये त्याचे सर्वस्व आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, नाही का? अशा प्रकारे अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही दादा. मी अल्पमतीप्रमाणे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. खूप प्रेम मला तुमच्या गावामध्ये भेटलं. मी 2 वर्ष झाले येऊन राहिलो, 3रं वर्ष आहे, नाही का? नितांत माझ्यावर सुद्धा जसं भरत बाबासारखं प्रेम मला नाही अपेक्षा तुम्ही मला कीर्तनाला सांगितलं पाहिजे. फक्त माझी एवढीच विनंती आहे आजच्या कीर्तनामध्ये की मला जी मागणी तुमच्या पुढे करीन ते देसाल. माझी सेवा झाली 3 वर्ष, देसाल ना? माझी एवढीच इच्छा आहे की कंचनपुरातल्या सगळ्या असलेल्या आजच्या धर्ममंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक माणसानं फक्त मला तुमच्या पत्नीसाठी एवढं विशाल हृदय असेल, तुमचं मुलासाठी एवढी जागा असेल, माझ्यासाठी फक्त तिळी मात्र जागा ठेवा, एवढंच कीर्तनातून आज मागणी करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली तुकाराम. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, परमात्मा भोळाय जशी माय लेकरासाठी भोळी असते. दादा, आजचं जे सौजन्य आमच्या कीर्तन सेवेचं, आमचे अक्षय दयारामजी हागे है ना, आमच्या महादेव भाऊचे कोण आहेत? भाऊ. वा, आमच्या अक्षय दादाला अशी सद्बुद्धी प्राप्त होऊ आणि गावामध्ये जोपर्यंत मोठे माणसं मी बोलून गेलो की एकत्र येत नाहीत,
तोपर्यंत असा इतिहास घडत नसतो. तुमच्या गावातला सप्ता म्हटलं की पंचकृषीमध्ये नाव तुमच्या गावाचं निघते. गावाचं नाव निघावं, पुन्हा पुन्हा गावामध्ये असे सत्सोहळे व्हावे आणि हा सप्ताह जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत चालू राहावा अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.